छत्रपती शिवाजी महाराज 1630 मध्ये जन्मलेले एक दूरदर्शी मराठा योद्धा आणि पश्चिम भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांच्या कारकिर्दीने भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय चिन्हांकित केला, ज्यामध्ये सामरिक लष्करी कौशल्य, प्रशासकीय नवकल्पना आणि हिंदवी स्वराज्य, स्थानिक लोकांसाठी स्वराज्यासाठी खोल वचनबद्धता आहे. शिवाजीचे प्रारंभिक जीवन आव्हाने आणि विजयांच्या मालिकेने चिन्हांकित होते. त्याने मोक्याचे किल्ले आणि प्रदेश काबीज करून मराठा राज्याची स्थापना केली. विशेषतः रायगड किल्ला, जिथे त्याने 1674 मध्ये छत्रपती ही पदवी धारण करून राज्याभिषेक केला. शिवाजीच्या लष्करी मोहिमा गनिमी युद्धाच्या रणनीती, नाविन्यपूर्ण नौदल रणनीती आणि भूप्रदेशाची निपुण समज यांनी चिन्हांकित केल्या होत्या. त्यांच्या लष्करी पराक्रमाच्या पलीकडे छत्रपती शिवाजी एक चतुर प्रशासक होते. त्यांनी न्याय, धार्मिक सहिष्णुता आणि कार्यक्षम महसूल संकलनावर भर देणारी शासन प्रणाली लागू केली. अष्टप्रधान किंवा 8 मंत्र्यांची परिषद ही त्यांची संकल्पना सुसंघटित प्रशासकीय रचना दर्शवते. शिवाजी महाराजांचा सर्व धर्मांबद्दलचा आदर त्यांच्या धोरणांमध्ये दिसून येतो, कारण त्यांनी धार्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि त्यांच्या धार्मिक संबंधांऐवजी त्यांच्या क्षमतेवर आधारित लोकांची नियुक्ती केली. महिला आणि समाजकल्याणासाठी त्यांचा आदरही लक्षणीय होता. छत्रपती शिवरायांचा वारसा त्यांच्या हयातीत पसरलेला आहे. त्याच्या आदर्शांचा नंतरच्या नेत्यांवर प्रभाव पडला आणि त्याच्या नौदल आणि लष्करी रणनीतींचा अभ्यास आणि प्रशंसा होत राहिली. त्यांचे जीवनकहाणी धैर्य, नेतृत्व आणि लोकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असलेल्यांसाठी प्रेरणास्थान आहे.